हा बघा, आजचा आपला हवामानशास्त्रातला आपण दुसरा जो टॉपिक आपण अभ्यासणार आहोत तो आहे एलिमेंट्स ऑफ वेदर अँड क्लायमेट. इथं क्लायमेट शब्द पाहिजे, वेदर अँड क्लायमेट म्हणजे इथे हवेची अंगे आणि हवा आणि हवामान यातील फरक आणि हवेची अंगे हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आपल्याला इथे अभ्यासायचा आहे. तर बघा इथे हवा आणि हवामान यातील फरक. आता हवा आणि हवामान यातील फरक काय आहे? आता हा जो शब्द आहे हवा आणि हवामान, हा जो शब्द आहे हा दोन्ही म्हणजे हे दोन्ही शब्द जे आहे ते समान अर्थी वापरण्याची आपण समानार्थी पद्धतीने आपण वापरतो, परंतु दोन्ही शब्दामध्ये फरक आहे. हवा म्हणजे काय, हवामान म्हणजे काय? हवा म्हणजे वेदर होते, जी एका दिवसाची स्थिती असते, आणि हवामान म्हणजे दीर्घ वातावरणाची दीर्घकालीन स्थिती असते. म्हणजे ज्या ठिकाणी जवळपास सतत 30 ते 35 वर्ष अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणी जी वातावरणाची स्थिती असते किंवा जे हवामान निश्चित होते त्यानुसार तेथील हवामान ते निश्चित होते असं आपण समजू शकतो. म्हणजे हवा म्हणजे काय आहे, एका दिवसाची स्थिती ज्याला आपण वेदर म्हणतो. जसं आजची जी हवा आहे ही वातावरण जे आहे कसं आहे, ढगाळ स्वरूपाचं आहे, परंतु ही हवा आज राहील, उद्या राहील, एक दिवस राहील, 2 दिवस राहील, परंतु नंतर ही हवा बदलेल. म्हणजे काय होईल, या हवेच्या स्थितीमध्ये बदल होईल. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की हवेची व्याख्या करताना काय म्हटलेलं आहे, एखाद्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी वातावरणाची जी स्थिती असते तिला हवामान असे म्हणतात. एखाद्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी वातावरणाची जी स्थिती असते तिला काय म्हणतात, हवामान असं म्हणतात. जवळपास 15 विद्यार्थी आपले ऍड झालेले आहेत. हा, एखाद्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी. आता पहा, आजची स्थिती कशी आहे, वातावरण कसं आहे, ढगाळ आहे. एखाद्या विशिष्ट ठिकाणी म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी विशिष्ट वेळी, आता सकाळची वेळ आहे, सध्या सकाळच्या वेळेला जी वातावरणाची स्थिती असते तिला ती हवा आपण तिला काय म्हणतो, ती आजची हवा आहे. ते आजचं झालं तिचं ते वातावरण. हे एका दिवसाची स्थिती ही काय आहे, ही आहे एका दिवसाची स्थिती आहे. म्हणजे नंतर इथे काय म्हटलेलं आहे बघा, कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचे वर्णन म्हणजे हवा होय. कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असणार. आता ही जी स्थिती आहे ही अल्पकाळ आहे, म्हणजे 24 तासाची आहे. यामध्ये बदल होऊ शकतो. उद्या सूर्य निघू शकतो किंवा उद्या पुन्हा ढगाळ वातावरण राहू शकते. ही स्थिती काय होऊ शकते, ही स्थिती बदलू शकते. ही स्थिती जी आहे ही स्थिती बदलू शकते. ही स्थिती जी आहे ही बदलू शकते. आता इथे बघा काय म्हटलं की हवा ही सतत बदलणारी असते, म्हणून एखाद्या ठिकाणी आजची हवा ही उद्याला राहील असं नाही, तर ती वेगवेगळी असू शकते. एखाद्या ठिकाणी एखाद्या दिवशी सकाळी आकाश स्वच्छ असेल, साफ असेल, तापमान कमी असेल, हवेची हालचाल सावकाश आणि वारा मंद असेल, तर त्या हवेच्या स्थितीचे वर्णन आपण ती हवा आल्हाददायक आहे असे आपण त्या शब्दात करतो. बरोबर आहे. तर वातावरणात या विरुद्ध परिस्थिती निर्माण झाल्यास हवेचे वर्णन अतिशय वाईट. म्हणजे कसं की एखाद्या ठिकाणी आकाश साफ नसेल, वातावरणात ढगांची स्थिती असेल, सूर्य निघालेला नसेल, तर ती स्थिती कशी होईल, ती वातावरणाची ढगाळ स्थिती. म्हणून आपण असं म्हणू शकतो की आज वातावरण चांगलं नाही, जसं आज आपल्याला प्रत्यक्ष स्वरूपात ते जाणवत आहे. वातावरणात ढगाळ वातावरण आहे, पावसाचे थेंब सुद्धा काही प्रमाणात येत आहे. अशी ही जी स्थिती आहे ही स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. नंतर आहे हवामान. आता ही झालं वेदर, आणि वेदर म्हणजे हवा, आणि हवामान म्हणजे होते क्लायमेट. हवामान म्हणजे काय आहे, क्लायमेट. मग आता क्लायमेटची इथे व्याख्या करत असताना किंवा हवामानाची व्याख्या करत असताना काय म्हटलं की कोणत्याही ठिकाणी दैनंदिन हवेचे अनेक वर्ष सतत निरीक्षण करून वातावरणाच्या दीर्घकालीन परिस्थितीची जी सरासरी काढलेली असते ती सरासरी म्हणजे हवामान होय. कोणत्याही ठिकाणी दैनंदिन हवेचे अनेक वर्ष सतत निरीक्षण करून आता वातावरणाच्या दीर्घकालीन परिस्थितीचा काढलेला सरासरी आढावा म्हणजे हवामान. आता वातावरणाच्या दीर्घकालीन परिस्थिती म्हणजे कोणती, आपल्याकडचं जसं हवामान आहे, आपल्याकडे माहिती आहे की
भारताचं हवामान हे मान्सून स्वरूपाचं हवामान आहे असं आपण म्हणतो. भारत हा उष्णकटिबंधीय प्रदेशात आहे. त्याचबरोबर भारताचं हवामान हे मान्सून स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसून येते. मग वातावरणाचे दीर्घकालीन, मग ही मान्सून स्वरूपाचं हवामान कसं ठरलं आपल्याकडे? त्यासाठी शास्त्रज्ञांनी एखाद्या प्रदेशाचा अभ्यास करत असताना तो 30 ते 35 वर्ष त्या विभागाचा अभ्यास केला, त्या प्रदेशाचा अभ्यास केला. त्यावेळेस ते हवामान ठरलं. म्हणजे बघा, आपल्याकडे उन्हाळा आल्यानंतर उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो. हा क्रम दरवर्षी आपल्याला दिसतो. मग दरवर्षी हा क्रम दिसल्यानंतर एखाद्या वर्षी असं होते का, की उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यानंतर लगेचच हिवाळा आला? असं होत नाही. उन्हाळ्याची स्थिती आहे, नंतर पावसाळ्याची स्थिती आहे, नंतर हिवाळ्याची स्थिती आहे. हा कसा क्रम ठरलेला आहे. मग हा क्रम ठरल्यामुळे काय झालं, त्या वातावरणाच्या दीर्घकालीन परिस्थितीचा शास्त्रज्ञांनी एक आढावा काढला, की इथलं हवामान या स्वरूपाचं असते, म्हणून आपल्याकडे विशिष्ट ऋतूतच पाऊस येतो. म्हणून ते काय झालं, ते हवामान त्या एखाद्या प्रदेशासाठी निश्चित झालं. ते हवामान काय झालं, एखाद्या प्रदेशासाठी तिथे निश्चित झालं आणि त्या हवामानानुसार तिथे ते हवामान कशा स्वरूपाचं आहे. एखादं हवामान भूमध्यसागरीय स्वरूपाचं असेल, एखादं हवामान विषुववृत्तीय स्वरूपाचं असेल, एखादं हवामान वाळवंटीय स्वरूपाचं असेल, ते कधी मान्सून स्वरूपाचं असेल. मग ते हवामान जे आहे ते त्या विशिष्ट प्रदेशासाठी निश्चित केलेलं असते, तर त्याला आपण म्हणतो क्लायमेट. आणि त्या क्लायमेटचा आपण अभ्यास, म्हणजे त्या हवामानाचा आपण जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा त्या शास्त्राला आपण हवामान शास्त्र असं म्हणतो. मग आता इथे आपल्याला लक्षात येते की वातावरणात मग इथे आपल्याला लक्षात येते की एका ठिकाणी आपण असं म्हटलेलं आहे की वातावरणाची अल्पकालीन स्थिती, वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा आणि वातावरणाची दीर्घकालीन स्थिती म्हणजे हवामान. मग आता इथे बघा काय म्हटलेलं का, हवामानामध्ये एखाद्या ठिकाणी तापमान व पर्जन्य दीर्घकाळासाठी जास्त आढळल्यास तेथील हवामान उष्ण व दमट असते. तापमान आणि पर्जन्य दोन्हीही घटक पृथ्वीवर निरनिराळ्या प्रदेशात निरनिराळ्या प्रकारचे हवामान आढळते, जे मी तुम्हाला आता सांगितलं. एखाद्या ठिकाणचे हवामान निश्चित करण्यासाठी तेथे साधारणपणे 30 ते 35 वर्ष तेथील हवेचं निरीक्षण करावं लागते. तेव्हा त्या प्रदेशाचं नेमकं निश्चित कोणतं हवामान आहे हे तिथे हवामान ठरते. आता ही हवेची स्थिती एका दिवसात जी आहे ती बदलणारी नसते. तर आता हवेची स्थिती जी आहे ही एका दिवसात बदलणारी असते, तर हवामान जे आहे ते एका दिवसात बदलणारं नसते. हवेच्या तुलनेत हवामान हे कसं असते, स्थायी स्वरूपाचं असते, त्यात बदल होत नाही. हवा बदलू शकते. म्हणून बघा, आपण न्यूज चॅनल बघतो. न्यूज चॅनल मध्ये काय दिलेलं असते, वेदर रिपोर्ट, बरोबर आहे. हा शब्द वापरलेला असते वेदर. तिथे क्लायमेट रिपोर्ट हा शब्द कधीच वापरला जात नाही. किंवा ऍटमॉस्फेरिक रिपोर्ट असा सुद्धा, म्हणजे वातावरणाचा रिपोर्ट असा सुद्धा तिथे वापरला जात नाही. तर तिथे शब्द वापरला जातो वेदर रिपोर्ट. वेदर म्हणजे काय आहे, वेदर म्हणजे हवा. विंड म्हणजे हवा नाही, विंड म्हणजे वारा. विंड म्हणजे काय आहे, विंड म्हणजे वारा. वेदर म्हणजे हवा आणि क्लायमेट म्हणजे हवामान आणि ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. असे प्रत्येक घटकाला वेगवेगळे शब्द आहेत आणि वेगवेगळ्या शब्दाचा पूर्णपणे वेगवेगळा अर्थ आहे. हवा, हवामान, वातावरण जरी आपण तीनही शब्द समानार्थी पद्धतीने वापरत असलो तरी तिघाचाही अर्थ हा वेगवेगळा होतो. मग या वातावरणामध्ये या सगळ्या हवा, हवामानाचा, वातावरणीय घटकाचा, या सगळ्या घटकांचा अभ्यास त्या वातावरणामध्ये आपण करतो आणि त्याचाही अभ्यास आपण या हवामानशास्त्राच्या अंतर्गत करतो. म्हणून आता बघा इथे काय म्हटलं की वातावरणाच्या दीर्घकालीन परिस्थितीचा काढलेला सरासरी आढावा म्हणजे हवामान होय. इथे काय म्हटलंय की एखाद्या ठिकाणी तापमान पर्जन्य दीर्घकाळासाठी आढळले असते तेथील हवामान उष्ण व दमट आहे असे आपण म्हणू शकतो. एखाद्या प्रदेशातील तापमान उष्ण आणि दमट राहू शकते. एखाद्या प्रदेशातील हवामान हे उष्णच राहू शकते, जसं वाळवंटीय प्रदेश. एखाद्या प्रदेशातील हवामान हे थंडच राहू शकते, जसं शीत प्रदेश. आणि काही प्रदेशातील तापमान हे थोडं कमी असून थोडं शीत स्वरूपाचं राहते, तर तो समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश. प्रत्येक ठिकाणी जगात एकाच वेळेस पाऊस पडत नाही.
फक्त भारत आणि भारतीय उपखंड, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, मलेशिया हा जो प्रदेश आहे, या प्रदेशात जापान सुद्धा, या प्रदेशात आणि चीनचा दक्षिण भाग, या प्रदेशात काय होते, या प्रदेशात मान्सूनचा पाऊस पडतो. म्हणजे ते मान्सूनची स्थिती आपली जून ते सप्टेंबर पर्यंत भारतात असलेली आपल्याला दिसून येते. तर या स्वरूपात इथे हवा काय आहे, हवा आहे वातावरणाची अल्पकालीन स्थिती आणि हवामान आहे वातावरणाची दीर्घकालीन स्थिती. आता याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आपण बघणार इथे. आता हा झाला हवा आणि हवामान यातील फरक. आता इथे बघायचं आपल्याला हवेची अंगे. काय बघायचं आहे, हवेची अंगे, एलिमेंट्स ऑफ वेदर, एलिमेंट्स ऑफ वेदर. आता इथे बघा काय म्हटलंय की कोणत्याही ठिकाणच्या हवेचे वर्णन करताना तापमान, वायुभार, वारे, आर्द्रता, ढग, वृष्टी आणि दृश्यता. आता तापमान टेम्परेचर, वायुभार म्हणजे एअर प्रेशर, वारे म्हणजे विंड, आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी, ढग म्हणजे क्लाउड, वृष्टी म्हणजे प्रेसिपिटेशन आणि दृश्यताला आपण काय शब्द आहे, व्हिजिबिलिटी. हे जे शब्द आहेत हे या ठिकाणी दिलेले. आता कोणत्याही ठिकाणच्या हवेचे वर्णन करताना हे घटक जे आहे हे घटक महत्वाचे ठरते. आता हवेच्या प्रमुख अंगामध्ये हे अंग महत्वाचे मानले जातात. आता इथे प्रत्येक घटकाचा इथे आपल्याला हवामानाच्या या सगळ्या घटकाचा किंवा या हवेच्या या सगळ्या घटकाचा इथे अभ्यास जो आहे हा अभ्यास इथे आपल्याला दिलेला आहे. आता बघा इथे पहिला पॉइंट बघू आपण, तापमान, टेम्परेचर. आता सूर्यापासून निघालेल्या या किरणांपासून प्रथमतः काय होते, भूपृष्ठ तापते. म्हणजे जी जमीन आहे ती जमीन तापते. तापलेल्या भूपृष्ठाच्या संपर्कामुळे हवेचा सर्वात खालचा थर जो आहे तो तापतो. आता इथे काय आहे, याच युनिटमध्ये आपल्याला पुन्हा स्ट्रक्चर ऑफ ऍटमॉस्फिअर आपण जेव्हा बघू, तपांबर, सीतांबर, दलांबर वेगवेगळे स्तर आहेत. जी पृथ्वी आहे या पृथ्वीच्या सभोवताली वातावरण आहे, बरोबर आहे. या वातावरणामध्ये वेगवेगळे स्तर आहेत. जसं आपण वर जाऊ तसे वेगवेगळे स्तर आहेत. आता या सूर्यापासून निघालेल्या किरणांपासून प्रथमतः काय होते, भूपृष्ठ तापते. तापलेल्या भूपृष्ठाच्या संपर्कामुळे हवेचा जो सर्वात खालचा जो स्तर आहे, सर्वात खालचा स्तर तो पहिल्यांदा तापतो. तो तापल्यानंतर त्याच्या वरचा स्तर तापतो. यामुळे सूर्यकिरणे प्रत्यक्ष वातावरणातून येत असली तरी हवा जी आहे ती त्याच्यापासून प्रत्यक्ष तापत नाही. एवढं गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे जरी आपल्याला वाटत असलं की सूर्य जो आहे, सूर्यकिरणांच्या माध्यमातून आपल्याला उष्णता देतो तर डायरेक्ट हवेचे स्तर तापतात, तसं होत नाही. पहिल्यांदा हवेचे कोणतेही स्तर तापत नाही. पहिल्यांदा काय तापते, पहिल्यांदा जमीन तापते. जमीन तापल्यामुळे काय होते, ती उष्णता जी आहे ती उष्णता जमिनीला लागून असलेला जो पहिला स्तर आहे त्या स्तर तापविण्याचं ते काम करते. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने वरचे जे स्तर आहे ते वरचे स्तर जे आहे ते तापत जातात. म्हणून हवेचे तापमान भूपृष्ठाजवळ जास्त, तर जसजसं आपण वर उंचीच्या प्रदेशात जाऊ, वर उंचीच्या प्रदेशात हे तापमान जे आहे हे कमी कमी झालेलं आपल्याला दिसते. समुद्र सपाटीपासून हवेचं तापमान 160 मीटर उंचीला 1 डिग्री सेंटीग्रेडने कमी होते. काय होते, समुद्र सपाटीपासून हवेचं तापमान, आपण वर गेलो, उंच प्रदेशात गेलो, 160 मीटर उंचीवर, जमिनीवर जर 35 डिग्री सेंटीग्रेड जर तापमान असेल आणि त्याच्यापेक्षा जर आपण 160 मीटर ज्या जमिनीपासून थोडं उंच गेलो तर तेथील तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने काय होईल, कमी होईल. म्हणजे तेथील तापमान किती राहील, 34 डिग्री सेंटीग्रेड राहील. म्हणजेच इथे काय म्हटलेलं आहे की सरासरी 300 फूट उंचीवर आपण जर केलो तर तिथे 1 डिग्री फॅरेनहाइट याप्रमाणे तापमान काय होते, कमी होते. म्हणून तापमान हा हवेच्या अंगाचं एक महत्वाचा घटक आहे, एक महत्वाचं अंग आहे हवेचं, जे आपल्याला सूर्यकिरणांपासून जे भूपृष्ठ आपल्याला तापताना दिसते त्या भूपृष्ठामुळे
दुसरा पॉइंट बघा इथे, हवेचा दाब आणि वायुभार. आता हवेला सुद्धा भार असतो, हवेला सुद्धा भार असतो. बघा, जोरदार जर हवा सुटली तर आपल्याला हवा अशी ढकलल्यासारखी वाटते, आपल्याला स्वतः ढकलत आहे असं वाटते. याचा अनुभव तुम्ही खूपदा घेतलेला असेल. मग हवेला काय असते? हवेला भार असतो, हवेला वजन असते. आता इतर वायू पदार्थाप्रमाणे हवेला सुद्धा वजन आहे. आता हवेचा हा दाब वेगवेगळ्या परिमाणात मोजला जातो, ज्यामध्ये सेंटीमीटर, इंच, मिलीबार असे वेगवेगळे परिमाण आहेत. परंतु सर्वात चांगलं परिमाण जर असेल हवेचा भार मोजण्याचं तर ते आहे मिलीबार. आणि वाढत्या उंचीनुसार जसजसं वर जाऊ या वातावरणात उंच, तसतसं वाढत्या उंचीनुसार हा हवेच्या वायुभाराचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी होते. म्हणजे या भूपृष्ठावर, या जमिनीवर आपण आहे, जमिनीवर पासून आपण 1 किलोमीटर वर उंचावर गेलो तर तिथे जो वायुभार आहे तो 100 मिलीबारने काय होईल? कमी होईल. 1 किलोमीटरवर 100 मिलीबारने कमी होईल, 2 किलोमीटरवर 200, 3 किलोमीटर 300, 4 किलोमीटर 400. म्हणजे असा हवेचा जो भार आहे, कारण की वातावरण जसजसं आपण वर 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 जाऊ तसं वातावरण हे विरळ स्वरूपाचं झालेलं आपल्याला इथे दिसून येते. सर्वसाधारणपणे समुद्र सपाटीवर हा जो वायुभार असतो हा सर्वात जास्त असतो, तो असतो 1013 मिलीबार. किती असतो? 1013 मिलीबार इतका वायुभार तो समुद्र सपाटीवर असतो. आता हा जो वायुभार आहे हा सौरशक्ती, पृथ्वीचं स्वांग परिभ्रमण याचा जो परिणाम आहे, याचा हा परिणाम हा वायुभारावर झालेला आपल्याला दिसून येतो. आता याशिवाय जमीन आणि पाण्याच्या भिन्न विभागणीमुळे वायुभारात काय होते? भिन्नता निर्माण होते. वायुभाराचे मापन करण्यासाठी निर्द्रव वायुभार मापी, फोर्टीनचा वायुभार मापक आणि वायुभार आलेखी इत्यादी उपकरणांचा जो आहे तो वापर या ठिकाणी केला जातो. आता बघा इथे ज्याप्रमाणे वायूला वजन असते, वेगवेगळ्या वायूला सुद्धा वजन आहे, त्याचप्रमाणे ही हवा कशा मिळून बनलेली आहे? वेगवेगळ्या वायू मिळून. मग या हवेला सुद्धा दाब आहे, हा वेगवेगळ्या परिमाणात मोजतो, ज्यामध्ये मिलीबार हे परिमाण जे आहे ते सर्वश्रेष्ठ मानले जाते. जो सर्वसाधारणपणे समुद्र सपाटीवर हा वायुभार जो आहे हा सर्वात जास्त असतो, तो असतो 1013 मिलीबार. आणि जसजसं आपण वरवर उंचीवर जाऊ तसतसं हा वायुभार जो आहे हा वायुभार सुद्धा कमी झालेला आपल्याला दिसून येतो. याशिवाय जमीन आणि पाण्याच्या भिन्न विभागणीमुळे या वायुभारात सुद्धा भिन्नता आढळते. आता ही कशी भिन्नता आढळते? तापमान जास्त, वायुभार कमी. तापमान कमी, वायुभार जास्त. ह्या दोन विरुद्ध गोष्टी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. जिथे तापमान जास्त असते तिथे वायुभार हा कमी असतो, आणि जिथे तापमान कमी तिथे वायुभार हा जास्त असतो. मग आपल्याकडे जर उन्हाळ्याची स्थिती, आता सध्या उन्हाळ्याची स्थिती आपल्याकडे, उन्हाळ्याची स्थिती ज्या ठिकाणी असेल, उष्णतेचं प्रमाण ज्या ठिकाणी जास्त असेल तिथे वायुभार हा कमी असतो, आणि ज्या ठिकाणी हिवाळ्याची स्थिती असेल त्या ठिकाणी हा वायुभार जो आहे तो जास्त असलेला आपल्याला दिसून येतो. जो वायुभार वेगवेगळ्या परिमाणामध्ये, निर्द्रव वायुभार मापी, फोर्टीनचा वायुभार मापक, वायुभार आलेखी इत्यादी मध्ये याचा वापर जो आहे तो वापर इथे केला जातो. नंतर आहे वारे. आता वारे हा सुद्धा इथे टॉपिक महत्वाचा आहे. आता हवेचा भार जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी कमी जास्त आढळतो. हवेचा भार, एअर प्रेशर, तो त्याच्या, आता हा जो हवेचा भार आहे, ज्यावेळी हवा जास्त भाराच्या प्रदेशाकडून कमी भाराच्या प्रदेशाकडे वाहू लागते, आता हवा ही कशी वाहते हा सुद्धा फार महत्वाचा आहे. हवा ही कुठल्याही दिशेकडे वाहत नाही. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते, किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे, किंवा दक्षिणेकडून पूर्वेकडे वाहते, असं होत नाही. हवेला कुठलीही वाहण्याची दिशा नाही. स्पष्ट शब्दात, हवा कशी वाहते? हवा वाहते भार प्रदेशानुसार. ज्या ठिकाणी हाय प्रेशर क्रिएट झालेलं असेल, हाय प्रेशर टू लो प्रेशर, जास्त भाराच्या प्रदेशाकडून कमी भाराच्या प्रदेशाकडेच हवा ही वाहते. आलं का लक्षात? जास्त भाराच्या प्रदेशाकडूनच कमी भाराच्या प्रदेशाकडे हवा ही वाहू लागते. आता वाऱ्याची दिशा कशावर अवलंबून असते? तर ती असते भार प्रदेशावर. मग हाय प्रेशर कुठे क्रिएट झालं, लो प्रेशर कुठे क्रिएट झालं, हाय प्रेशर टू लो प्रेशर, या पद्धतीने ही जी हवा आहे ही हवा वाहत असते. तसेच वाऱ्याचा वेग हवेच्या दाबाच्या फरकावर अवलंबून असतो.
वाऱ्याचा वेग कशावर अवलंबून असतो? हवेच्या दाबाच्या फरकावर हा अवलंबून असतो. हा फरक जास्त असेल तर वाऱ्याचा वेग जास्त असतो, हा फरक कमी असेल तर वाऱ्याचा वेग सुद्धा कमी असतो. म्हणजे हवेचा दाब कसा आहे, वाऱ्याचा वेग हा हवेच्या दाबावर अवलंबून असतो, त्यानुसार ते वारे जे आहे ते आपल्याला वाहत असते. वाऱ्याचा वेग हवेच्या दाबावर किंवा फरकावर अवलंबून असतो. हा फरक जास्त असेल तर वाऱ्याचा वेग जो आहे तो जास्त असतो. या प्रकारे तापमान, हवेचा दाब, तापमान म्हणजे टेम्परेचर, हवेचा दाब वायुभार म्हणजेच एअर प्रेशर, वारे म्हणजे विंड, हे पॉइंट्स. याच्यानंतर याच्यानंतरचा पॉइंट आहे आर्द्रता. बघा इथे आर्द्रता हा पॉइंट आहे. आता आर्द्रता म्हणजे होते ह्युमिडिटी. आता बाष्प किंवा बाष्पीभवन म्हणजे इव्होपोरेशन. तर बाष्प हा एक वातावरणाचा महत्वाचा घटक आहे ज्यावर हवेची आर्द्रता अवलंबून असते. आता बाष्पीभवन क्रिया कशावर अवलंबून असते? ती तापमानावर अवलंबून असते. आणि तापमान हे सूर्यावर आहे. सूर्य जशी उष्णता देईल तसं त्यावर तापमान डिपेंड करते. आणि तापमानावर बाष्पीभवन, बाष्पीभवनावर आर्द्रता, असा एक घटक दुसऱ्यावर दुसरा, तिसऱ्यावर तिसरा, चौथ्यावर असा जो आहे तो एकमेकांवर डिपेंड आहे. आता बाष्प जो आहे हा वातावरणाचा एक महत्वाचा घटक आहे ज्यावर हवेची आर्द्रता अवलंबून असते. बाष्पाचे प्रमाण जितके जास्त असेल त्याप्रमाणे हवेची आर्द्रता जास्त. आता आर्द्रतेचं जे प्रमाण आहे हे कशावर अवलंबून आहे? तापमानावर. कारण तापमान वाढल्यास हवेची बाष्प ग्रहण करण्याची शक्ती वाढते व हवेची सापेक्ष आर्द्रता जितकी जास्त तितकी हवा अधिक दमट असते. आता बघा इथे हा जो पॉइंट दिला, आर्द्रता कशी वातावरणात निर्माण होते. आर्द्रतेसाठी पहिल्यांदा तापमान महत्वाचं आहे. तापमानामुळे काय होईल? जास्त जर तापमान वाढलं तर वातावरणातील जे जलस्रोत आहे, पाण्याचे जे स्रोत आहे, या माध्यमातून काय होईल? बाष्पीभवनाची क्रिया मोठ्या प्रमाणावर चालेल. मग ती बाष्पीभवनाची क्रिया चालल्यानंतर काय होईल? वातावरणात ते जे बाष्प आहे ते वातावरणात जाईल वरच्या भागात, आणि ते बाष्प वरवर जात असताना त्या हवेमध्ये ती हवा जी आहे ती बाष्पाने जर परिपूर्ण झाली म्हणजेच त्या हवेला आपण म्हणतो संपृक्त. हा पॉइंट जो आहे तो आर्द्रतेचा आपण एक नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला थोडस हे दिसणार नाही. शेवटी मात्र तिच्या आवाजाने मनोरंजन करून देणारा हा जो माणूस आहे कृतज्ञ, कधी बैमान आहे की शेवटी काय शरीराचं नाव सांगण्यासाठी तो अधीर झालेला असतो. हा प्रश्न या पतीने विचारलेला आहे की माझ्या आवाजाचा किंवा माझ्या गाण्याचा सूर ऐकण्यासाठी हा आतुर असणारा पुन्हा आपण पीपीटी या ठिकाणी जे आहे ती शेअर करू. मी माझ्या